सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. प्रभूने हा रविवार आपल्याला दिलेला आहे आणि जसं की डिसेंबर महिना सुरू झाल्यापासून आपल्याला एकच चाहूल लागते की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म ह्या महिन्यामध्ये झालेला आहे आणि प्रभू येशूचा जन्मोत्सव आपण हर्षाने आणि आनंदाने साजरा करायला पाहिजे. हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. आजच्या संडे वर्शिपमध्ये प्रभू येशूच्या जन्माबद्दल आपण देवाची स्तुती आणि देवाचा गौरव करणार आहोत. हालेलुया. ठीक आहे, यावेळेस देवाची स्तुती, देवाचा गौरव करूया. सुरुवातीची प्रार्थना करूया आपण आणि भक्तीला सुरुवात करूया. आपल्यामध्ये मिसेस सुनीता खेडकर आहे, ती सुरुवातीची प्रार्थना करेल आणि आपण भक्तीला सुरुवात करूया. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी डोळे बंद करू, हात जोडू आणि देवाच्या चरणाजवळ आपण जाऊया. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात सर्वांना सलाम. या आपण प्रार्थना करू. देव बाप्पा, तुझी स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. तू महान आहेस, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहेस. देव बाप्पा परमेश्वरा, तुझ्या दयेने कृपेने तू आम्हाला हा दिवस दाखवला म्हणून धन्यवाद देते. देवा, तुझी स्तुती करते. देव बाप्पा, विशेष प्रार्थना करते. देव बाप्पा, ख्रिसमस कार्यक्रमासाठी, आराधना भक्तीसाठी देव बाप्पा परमेश्वरा, हे आजची भक्ती तू आशीर्वादाची कर आणि देव बाप्पा येणारं वचन तू आम्हा सर्वांसाठी आशीर्वादित होऊ दे. देव बाप्पा, आजची आराधना, आजची भक्ती सर्व तुझ्या हातात सोपवते. देव बाप्पा, प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तुझं एक आमेन. ह्यावेळेस आपण गीताच्या द्वारे देवाची स्तुती करूया, देवाचं गौरव करूया. ह्यावेळेस आपण ख्रिस्त जन्मानिमित्त 2 गीत गाणार आहोत, वारली भाषेमध्ये आणि वारली पेहरावामध्ये. ह्यावेळेस सर्व मिळून आपण त्या गीतामध्ये सहभागी होऊया आणि देवाचं गौरव करूया, देवाची स्तुती करूया. येशू
देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. फार सुंदर गीताद्वारे देवाची स्तुती आपण केलेली आहे, देवाचा गौरव केलेला आहे. ह्यावेळेस आपण एक छोटीशी नाटिका बघणार आहोत आणि पवनार चर्चच्या महिला हे नाटिका आज आपल्या समोर सादर करणार आहे. बोला मॅडम, काय पाहिजे? दादा, आमच्याकडे अनाथ आश्रम आहे. तिथं गरीब अनाथ लेकरांना आम्ही सांभाळतो. आज आमच्या लेकरांना खाण्याकरिता काहीच नाही. किती ब्रेड पाहिजे मला? ब्रेड घ्यायला आमच्याकडे पैसे नाही. आज गरीब अनाथ लेकरांकरिता ब्रेड मागायला आलो. काय मागण्यासाठी? माझी दुकानात धर्मशाळा टाकली काय? निघून जायचं, पुन्हा यायचं नाही. तू धन्यवाद दादा, हे तुमले तर माझ्यासाठी आहे, पण माझ्या लेकरांकरिता काहीतरी द्या. अरे कशी ही बाई, राग नाही आला आहे का तुला? नाही, माझ्या लेकरांकरिता मी कोणत्याही परिस्थितीचा सामना करायला तयार आहे. क्षमा कर, ही ब्रेड घे, कारण माझ्या चुकीची क्षमा दुःख झालं मला. ती ब्रेड दररोज माझ्या दुकानातली ब्रेड घेऊन जा आणि माझ्यासाठी प्रार्थना कर. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या व्यापाराला अधिकाधिक वाढव. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात माहिती स्वीकारते बाप्पा. आमेन. हे मदर तेरेसाच्या जीवनावर आधारित स्किट होतं आणि आपल्याला खूप चांगलं शिकण्यासाठी आहे की ह्या ख्रिसमसच्या दिवसामध्ये आपण देखील गरिबांची, अनाथांची मदत करू शकतो, जसं की आपण हे स्किटमध्ये पाहिलेलं आहे. आणि जसं मदर तेरेसानं आपल्या जीवनामध्ये अनाथ व गरीब या लोकांना सांभाळलं आणि त्यांना मदत केली आणि त्यांच्यासाठी खूप कष्ट घेतलं, तसं आपण पण या ख्रिसमसच्या दिवसामध्ये ती सेवा आपण केली पाहिजे. ह्यावेळेस आपण साक्षकडे जाऊया आणि साक्षच्या द्वारे आपल्या विश्वासात अधिक भर पडावी यासाठी आपण साक्ष घेणार आहोत. आणि आपल्यामध्ये मिसेस वर्षा इंगडे आहे, ती साक्ष आपल्याला सांगते. माझं नाव वर्षा निलेश इंगडे आहे आणि मी माझ्या जीवनातली जी साक्ष आहे ते थोडक्यात सांगणार आहे. आणि खरोखर मी आज जे काही आहे प्रभू येशूच्या कृपेमुळे मी जिवंत आहे आणि नाहीतर मी कधीच म्हणजे मरण पावले असते, कारण मृत्यूच्या दरीतून मला प्रभूने बाहेर काढलेलं आहे. मी म्हणून प्रभूला धन्यवाद देते आणि त्याची स्तुती करते. मी 10वीमध्ये शिकत असताना, तेव्हा मी 17 वर्षाची होते, खूप आजारी पडले अचानक आणि माझ्या शरीरावर पूर्ण फोडा आले आणि शरीरातून पूर्ण ब्लड आणि पल्स व्हायचं. पूर्ण स्किन माझी खराब झाली होती आणि मला कोणीच म्हणजे म्हणत नव्हतं की मी वाचणार म्हणून. पुष्कळ दवाखाने, वैद्य लोकांकडे, महाराज लोकांकडे दाखवलं, कारण आम्ही सोनार जातीचे असताना आमच्यामध्ये खूप मूर्तीपूजा केली जातात. 36 कोटी दैवतांना खूप आमचे लोक मानतात आणि आम्ही पण तसंच करायचो. मी आणि माझे आईवडील पण आम्ही खूप दैवी दैवतांची खूप पूजा पाठ करत होतो आणि आमचा वैद्य लोकांवर, महाराज लोकांवर खूप विश्वास होता. आणि अशा आम्ही परिस्थितीमध्ये असताना हे सगळं काही करून थकून गेलो. शेवटी डॉक्टरांनी पण सांगितलं की तुमची मुलगी काही वाचत नाही, तिला किती पैसे लावा, किती लाख लावा, पण काही जगणार नाही, मरणार असं म्हणून. बिमारी पण कोणती नेमकी ते पण सापडली ना डॉक्टरांना. आणि मग शेवटी आईबाबांनी मला घरी आणून ठेवून दिलं आणि मग मला माझ्याजवळ कोणीच येत नव्हतं. पूर्ण ब्लड आणि पल्स व्हायचा, माझ्या शरीराची पूर्ण वास सुटली होती, जेवण पण बंद झालं होतं माझं आणि जगण्याची कुठली अपेक्षाच नव्हती. मी 2-3दा आत्महत्या पण करण्याचा प्रयत्न केला, कारण मला खूप त्रास व्हायचा. आणि मग मोहल्ल्यातले लोक पण खूप भांडण करायचे की किती वास येते, हिला तुम्ही मारून टाका, नाही तर कुठेतरी न्या. मग माझ्या बाबाने विचार केला की हिला आपण विष देऊन मारून टाकू. आणि मग असा विचार केला, पण आई म्हणे की आपल्या मुलीला कसं आपण मारायचं, म्हणून त्यांनी काही केलं नाही. आणि नंतर मग एक दिवस असं झालं की म्हणजे येशूबद्दल काही आम्हाला तेवढं माहिती नव्हतं. आमच्या गावात कोणीच काही ख्रिस्ती वगैरे नव्हतं. येशूबद्दल म्हणजे स्वार्थ अजून आमच्या गावामध्ये पोचलीच नव्हती, कारण सिलसिलेचा गाव होता आणि ख्रिस्ती लोकांचा खूप विरोध होत होता, तिथं कोणाला येऊ देत नव्हतं. पण एक दिवस काय झालं की देवाचा सेवक आमच्या घरी आले अचानक. आणि मग आल्यानंतर त्यांनी मला पाहिलं तर ते खूप घाबरले की एवढं म्हणजे डेंजर बिमारी, हे तर बरी होणार नाही असं त्यांना वाटलं. म्हणून ते वापस घरी जायला निघाले. पण देव अचानक त्यांच्याशी बोलला की मी मेलेल्या लाजरला जिवंत केलं 4 दिवसानंतर, ही तर जिवंत आहे, मग हिला पण मी बरं करणार, असं म्हणून त्यांच्याशी देव बोलला. आणि बोलल्यावर त्यांचं म्हणजे खूप विश्वास आला, हिंमत आली त्यांना की नाही आपण प्रार्थना केली पाहिजे. आणि त्यांनी माझ्यासाठी तेलावर प्रार्थना करून फोडांना लावून दिली. प्रार्थना केली की 3 दिवसानंतर जी ही मुलगी थोडी मला सुधारणा दिसेल तर मला समजणार की मी ही मुलगी वाचणार. मग त्यांनी त्याच्यानुसार
प्रार्थना केली आणि मग निघून गेल्यानंतर तिसऱ्या दिवशी आले तर खरंच माझे फोडं सुकले आणि मी जेवण करायला लागली आणि मग त्यांना खूप आश्चर्य वाटलं की मुलगी आता वाचते. मग असं त्यांनी येशूबद्दल पूर्ण सांगितलं की येशू कोण आहे, आपल्या पापासाठी तो मेला, जिवंत झाला तिसऱ्या दिवशी, पुन्हा एक दिवस तो येणार आहे, हे मूर्तीपूजा हे खोटं आहे, म्हणजे देवाला आवडत नाही, हे पाप आहे असं त्यांनी सांगितलं. मग माझा पण खूप विश्वास बसला. मी नवा करार वाचला, मग त्यांनी मला बायबल दिलं. मग माझी पण एक खूप विश्वास वाढला. मी पण खूप प्रार्थना करू लागली. वचनाच्याद्वारे देव माझ्याशी बोलला आणि मग मला समजलं की मी पापी आहे आणि मला तारणाऱ्याची गरज आहे आणि येशूच माझा तारणारा आहे. आणि मग माझ्या पापाची मी क्षमा मागितली, मी पश्चाताप केला आणि आमच्या घरचे सर्व मूर्ती आहेत, फोटो आहे, सगळे फेकून दिले आणि येशूचा आम्ही उघडरित्या स्वीकार केला. नंतर बाप्तिस्मा घेतला. माझे आई बाबा, मी आणि माझी बहीण असे आम्ही 4 जणांनी बाप्तिस्मा घेतला आणि ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला आणि माझ्या घरामध्ये प्रार्थना चालू झाली. आणि मग अशा प्रकारे माझी जी बिमारी आहे हळूहळू चांगली होत गेली, पण पूर्णपणे बरी झाली नव्हते. मी जानेवारी महिना होता 2011मध्ये मी खूप जास्त पुन्हा सिरियस झाली. माझे फोडं पूर्ण शरीरामध्ये आले होते आणि मला त्रास येऊन गेला. देवा, मी कधी बरी होणार, मला तू बरं कर असं म्हणून रडत होती. रात्रीची वेळ होती आणि पहाटेला मी 3 वाजता खूप रडत होते बायबल घेऊन की प्रभू तू मला बरं कर, मला जीवन तरी दे, मरण तरी दे, असं म्हणून मी प्रार्थना करत होती. आणि असं करत असताना असं दरवाजातून खूप मोठा प्रकाश आला आणि तिथून आवाज आला की वर्षा, बाळा तू पुष्कळ त्रास सहन केला ना, पण तू आजपासून ह्या बिमारीतून बरी झाली, विश्वास ठेव. आणि त्याच वेळेस मी विश्वास ठेवला आणि प्रभूला म्हटलं खरंच प्रभू मी बरी झाले. आणि त्याच वेळेस मला झोप आली आणि सकाळी उठून पाहतो तर माझे फोडं पूर्ण चांगले झाले आणि मी एकदम चांगली झाली आणि तेव्हापासून मला कधीच ती बिमारी आली नाही. आणि आता माझ्या घरामध्ये, माझ्या गावामध्ये प्रार्थना होती येशूची, कोणी विरोध करत नाही. 15-20 परिवार आमच्या गावामध्ये आहे विश्वासणारे. आणि आता मी पण निर्णय घेतला की प्रभूची मी मरेपर्यंत सेवा करणार. आणि मी नंतर मग बरी झाल्यानंतर बायबल ट्रेनिंग केलं EBTH 3 वर्षाचं आणि नंतर मग मी सेवेमध्ये आले आणि आता मी महाराष्ट्र विलेज मिनिस्ट्रीमध्ये सेवा करत आहे, मी आणि माझे पती. देवाला धन्यवाद असो. फार सुंदर साक्षीबद्दल देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. ह्यावेळेस आपण कातकरी डान्स बघणार आहोत आणि आपल्यामध्ये मिसेस सुनीता तग्रमवार आहे, त्या कातकरी डान्स सादर करतील. जे के दादाने जीवनामा उदरना तो सैतान, जे के दादाने जीवनामा उदरना तो सैतान, त्याने पापस करा हर देवयात, त्याने पापस करा हर देवयात, जे के दादाने जीवनामा उदरना तो सैतान, जे के दादाने जीवनामा उदरना तो सैतान, त्याने पापस करा हर देवयात, त्याने पापस करा हर देवयात. येशू एरेव गावाला निघना, जे के दादाला माहीत ना, येशू एरेव गावाला निघना, जे के दादाला माहीत ना, तो हाताच बूट का म्हणून झाडावर चढना, तो हाताच बूट का म्हणून झाडावर चढना. एक दादाने जीवनामा उतरना तो सैतान, जे के दादाने जीवनामा उतरना तो सैतान, त्याने पापज करा हर देवयात, त्याने पापज करा हर देवयात. येशू झाडावर हेरूला लागना, दोन खांद्या माझ्या कया दिसना, लागना दोन खांद्या माझ्या कया दिसना. येशू तेव्हाच बोलना, मातुने जगर आना, येशू तेव्हाच बोलना, मातुने जगर आना. जे के दादाने जीवनामा उतरना तो सैतान, जे के दादाने जीवनामा उतरना तो सैतान,
त्याने पापच करान अर देव याच त्याने पापच करान अर देव याच. हालेलुया. देवाची स्तुती असो, देवाचा गौरव असो. फार सुंदर डान्स या ठिकाणी सादर झालेला आहे. देवाची स्तुती असो. ह्यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया आणि देवाचे वचन आपल्यापर्यंत येण्याआधी आपण आपलं मन आपण तयार करूया. आणि मी विनंती करतो, आपल्यामध्ये ठावरे आंटी आहे, ते प्रार्थना करतील आणि आपण सर्वजण प्रार्थना करू. परमपवित्र स्वर्गाच्या महान देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि गौरव करतो. परमेश्वर राजा देव बाप्पा, तू मागील वर्षभर आणि या वर्षाच्या शेवटच्या महिन्यामध्ये तू आम्हाला घेऊन आलेला आहेस देवा. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. देव बाप्पा, तू आम्हाला सुखी ठेवलं, निरोगी ठेवलं. परमेश्वर राजा, इतकंच नाही तर या कठीण दिवसांमध्ये आमच्या सर्व गरजा तू पुरवलेल्या आहेस देव बाप्पा. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. देवा, हा नाताळाचा महिना आमच्या जीवनामध्ये दिलेला आहेस परमेश्वर राजा. हे आनंदाचा प्रसंग आमच्या जीवनामध्ये तू दिलेला आहेस प्रभू. परमेश्वर देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती आणि महिमा करतो प्रभू. ते बाप्पा, दयाळू देवा, मी विशेष करून देवा प्रार्थना करतो आमच्या देशासाठी. आमच्या देशामध्ये प्रभू वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आहे, अनेक जातीचे, धर्माचे प्रभू, संस्कृतीचे लोक आहे परमेश्वर राजा. ह्या सर्व लोकांसाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांना सुखी ठेव, निरोगी ठेव प्रभू. त्यांना तुझी ओळख होऊ दे आणि त्यांना खरी शांती आणि खरा आनंद प्राप्त होऊ दे म्हणून प्रार्थना करतो. आमच्या देशाला चालवणारे प्रभू, जे राष्ट्रपती, पंतप्रधान, त्यांचं मंत्रिमंडळ आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देतो प्रभू. त्यांना योग्य ज्ञान आणि बुद्धी तू दे, जेणेकरून आमचं देश सुरळीत चालणार प्रभू. अशी दया आणि कृपा तू कर देवा. तसंच आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार प्रभू आम्ही तुझ्या हातामध्ये सोपवून देतो. त्यांनाही तुझं दैवी ज्ञानचा पुरवठा करावं प्रभू, जेणेकरून हे सरकार योग्य रीतीने सुरळीत चालण्यासाठी प्रभू त्यांना योग्य मार्गदर्शन कर, सहाय्य कर आणि मदत तू कर परमेश्वर देव बाप्पा. तसंच आम्ही प्रार्थना करतो आमच्या देशातले जे शेतकरी आहे प्रभू देव बाप्पा, फार कष्ट करून प्रभू ते लोकांना अन्न पुरवतात परमेश्वर राजा. त्या सर्व शेतकऱ्यांसाठी प्रार्थना करतो प्रभू. त्यांना सुखी ठेव, निरोगी ठेव. त्यांच्या कुटुंबामध्ये आशीर्वाद दे प्रभू. आणि देव बाप्पा, त्यांच्या सर्व गरजा तू येशूच्या नावामध्ये तू पूर्ण कर म्हणून प्रार्थना करतो देव बाप्पा. प्रार्थना करतो प्रभू देवा. आमच्या देशामध्ये प्रभू ज्या वेगवेगळ्या संस्था आहे प्रभू, जे स्वार्थ प्रचाराचं कार्य करत आहे प्रभू, त्या सर्वांना तुझ्या हातामध्ये सोपून देतो प्रभू. त्यांच्या योजना सिद्धीसने प्रभू त्यांना आशीर्वाद दे. त्यांच्या सेवा तू फलद्रुप्त कर, बहुगुणित कर आणि अनेक लोक तुझ्या राज्यामध्ये घेऊन यावं असा उपयोग तू आम्हा प्रत्येकांचा तू कर देवा. आमच्या महाराष्ट्रासाठी प्रार्थना करतो. आमच्या महाराष्ट्रामध्ये जेवढे जिल्हे आहेत प्रभू, त्या सर्व जिल्ह्यांमध्ये प्रभू तुझं शुभवर्तमान जाऊ दे परमेश्वर राजा. ज्या संस्था प्रभू जे कार्य करत आहे परमेश्वर राजा, त्या संस्थाचा आणि सर्व सेवकांचा उपयोग तू करून घे. आम्ही आमच्या महाराष्ट्र ग्रामीणसाठी धन्यवाद देते, तुझी स्तुती करते प्रभू, की महाराष्ट्र ग्रामीण सेवेच्या जेवढे सेवक लोक आहे प्रभू, ज्या महाराष्ट्रामध्ये जे सेवा कार्य वेगवेगळ्या सेवा क्षेत्रामध्ये करत आहे प्रभू, त्या सर्व सेवकांना सहाय्य कर, मदत कर, मार्गदर्शन कर, आशीर्वाद दे प्रभू. या कठीण दिवसांमध्ये प्रभू तुझी कृपा तू त्यांना पुरव अशी आम्ही तुला प्रार्थना करतो देवा. ह्या सेवेसाठी प्रभू आम्हाला जे आर्थिकरित्या मदत करणारे, आमच्यासाठी प्रार्थना करणारे प्रभू, त्या सर्वांना तुझ्या हातामध्ये घे प्रभू. देव बाप्पा, त्यांना सुखी ठेव, निरोगी ठेव, त्यांना आशीर्वादित कर परमेश्वर राजा. त्यांच्याही ज्या गरजा आहे प्रभू त्या तू पूर्ण कर म्हणून प्रार्थना करतो देवा. आमचे जे संस्थेचे जे बोर्ड मेंबर आहे प्रभू, ते आम्हाला संस्थेला पुढे नेण्यासाठी प्रभू जे आम्हाला योग्य मार्गदर्शन करत राहतात परमेश्वरा, त्यांना तू सुखी ठेव, निरोगी ठेव आणि त्यांनाही आशीर्वादित कर देवा. आमच्या संस्थेचे कुलबद्दर आहे प्रभू, त्यांचे सर्व सहकारी लीडर्स आहे प्रभू, आम्ही त्यांनाही तुझ्या हातामध्ये देतो दे बाबा. पवित्र आत्म्याचं सामर्थ्य दे आणि आमच्या सेवेला प्रभू अधिक पुढे नेण्यासाठी मदत, मार्गदर्शन आणि सहाय्य तू कर परमेश्वर दे बाप्पा. पुन्हा परमेश्वर राजा देवा, आम्ही प्रार्थना करतो परमेश्वर राजा. आमच्या देशामध्ये प्रभू जे तरुण वर्ग आहे परमेश्वर राजा,
त्यांना तुझी ओळख होऊ दे प्रभू, आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभू संजीवन येऊ दे म्हणून आम्ही प्रार्थना करतो. देवा, जे दुःखी आहे, जे कष्टी आहे, जे निराशामध्ये आहे परमेश्वर राजा, जे त्रासामध्ये, जे काळजीमध्ये, चिंतामध्ये, आजारामध्ये असे पुष्कळ लोक आहे प्रभू, वेगवेगळ्या समस्याने ग्रासलेले आहे. देवा, तू आमच्या देशावर अशा लोकांवर तू दया करावं, तुझ्या सेवक लोकांना पाठवा परमेश्वर दे बापा, अशी दया आणि कृपा तू कर प्रभू दे बापा. पुन्हा एकदा प्रभू आजच्या दिवसासाठी, आमच्या जीवनासाठी तुला धन्यवाद देतो. हा संपूर्ण महिना आम्ही तुझ्या हातामध्ये सोपून देतो प्रभू. या महिन्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी प्रभू तुझा आनंद उत्सवाचा, जे नाताळाचा सण साजरा होत आहे परमेश्वर दे बापा, सर्वांना तुझी कृपा परस आशीर्वाद दे. तुझ्या राज्यामध्ये प्रभू ह्या कार्यक्रमाच्या द्वारे अनेक लोकांना घेऊन येण्यासाठी तू प्रभू तू सहाय्य, मदत, मार्गदर्शन कर, तुझी कृपा कर. मान, महिमा, आदर, सन्मान, गौरव तुला देत प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून तू ऐक. आमेन. यावेळेस आपण देवाचं पवित्र वचन वाचणार आहोत. शास्त्रीयाचा 4था अध्याय 1 ते 10 वचन मी आपणासाठी वाचते. एहूद मृत्यू पावल्यावर इस्रायल लोकांनी परमेश्वराच्या दृष्टीने वाईट ते पुन्हा केले. तेव्हा परमेश्वराने याबीन नावाचा कनानाचा राजा, जो हारोरात राज्य करीत होता, त्याच्या हाती त्यांना दिले. त्याच्या सेनापती सिसरा हा हेरोशेत गोईम येथे राहत असे. त्याच्यापाशी 900 लोखंडी रथ असून त्याने 20 वर्ष इस्रायल लोकांच्या उन्वत छळ केला. म्हणून त्यांनी परमेश्वराचा धावा केला. त्या समयी लप्पिदोदाची बायको दबोरा संदेशहारिका ही इस्रायलाच्या न्यायनिवाड्या करीत असे. एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील रामा व बेथेल ह्याच्या दरम्यान दबोऱ्याच्या खजुरीखाली तिची बैठक असे. इस्रायल लोक तिच्याकडे न्यायनिवाड्यासाठी येत असत. तिने अबिन नावाचा मुलगा बाराक ह्याला केदेश नफ्ताली येथून बोलावून आणले व त्याला विचारले, तू नफ्ताली व जुलूम ह्याच्यातले 10,000 पुरुष बरोबर घेऊन ताबोर डोंगराकडे कूच करून जा, अशी आज्ञा इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याने तुला केली आहे ना. तो म्हणतो, याबीनाचा सेनापती सिसरा आपले रथ व आपले सर्व लष्कर घेऊन तुझ्याकडे किशोन नदीपर्यंत येईल, अशी मी करीन आणि त्याला तुझ्या हाती देईन. बाराक तिला म्हणाला, तू माझ्या बरोबर येशील तर मी जाईन, नाही तर जाणार नाही. ती म्हणाली, मी तुझ्या बरोबर अवश्य येईन, पण ह्या तुझ्या स्वारीत तुझी प्रतिष्ठा होणार नाही, कारण परमेश्वर सिसरा ह्याला एका स्त्रीच्या हाती देणार आहे. मग दबोरा उठली आणि बाराक बरोबर केदेश येथे गेली. बाराकाने जुबलून व नफ्ताली यांना केदेश येथे बोलावले. मग त्याच्या मागोमाग 10,000 पुरुष निघाले आणि दबोराही त्याच्याबरोबर गेली. हे देवाचं वचन आहे. देवबाप वाचलेल्या वचनावर आशीर्वाद देव. त्यावेळेस आपण संदेशाकडे जाणार आहोत आणि आपल्यामध्ये मिसेस स्मिथ मॅडम आहे, ते आपल्याला वचनाच्या द्वारे मार्गदर्शन करतील. यीशु मसीह के नाम पे सबको सलाम. ये संडे जो है हमारा वुमेन क्रिसमस संडे करके हमने योजना किए हैं. मेरे विश्वास है ये सर्विस आपने अभी तक अपने परमेश्वर को अनुभव किए होंगे. अलग अलग हमारा पीपल ग्रुप आचिखोरको लोग और वाहरली एंड खाटकरी कैसे परमेश्वर को सच्चाई से आत्मा से स्तुति करते हैं आपने देखे होंगे. और हमारा एम अभी इसमें महिला लोग कम से कम 70 लोग हैं और परमेश्वर ने हमको बहुत उनका सेवा में हमको उपयोग में लेके आ रहे हैं. और सभी लोग हम मिलकर प्रार्थना करने के लिए, परमेश्वर को स्तुति करने के लिए हमको मौका दिए, इसलिए धन्यवाद. और अभी स्पेशली दिस संडे हमारे न्यू बिलीवर्स, हमारा नया विश्वास लोग कहाँ पर भी जो बैठे हैं, आप लोग चर्च में बैठे हुए हैं और आप घर में हैं और ऑनलाइन में हैं, कहीं पे भी हैं आप, हमारा विश्वास है कि ये वचन के द्वारा आपका जीवन में आशीष मिले. और आज हम देखेंगे न्याय अध्याय 4 और 5 के ऊपर हम देखेंगे. इसमें आप सबको मालूम है न्याय 4 और 5 बोलने से उसमें क्या है, किसी के बारे में लिखा हुआ है. यहाँ पर आप देखेंगे एकदम एक दुर्लभ व्यक्ति मैं बोल सकती हूँ, एक महिला है, ऐसा एक महिला है, एक दुर्लभ व्यक्ति है, वो है डेबोरा. ये आप देखेंगे कि एक न्याय करती थी
और वो क्या करती है, वो लोगों के लिए सेवा करती थी और एक पत्नी है। आप देखेंगे यहाँ पर वो डेबोरा एक भविष्य व्यक्ति है और लपीडोत की पत्नी है। एंड उस समय इज़राइल का नेतृत्व भी करती थी वो। मतलब वो परमेश्वर ने वो इतना ज्ञान बुद्धि वो दिए हैं कि वो इतना समझ कर लोगों को जो परमेश्वर ने जो बोला है वो परमेश्वर दिए हुए वो अधिकार को लेकर लोगों को सही रास्ता पे लेके जाने के लिए अपने जीवन को उसने समर्पण किया है। मुझे लगता है कि वो कितना उसको वो सामर्थ्य हो सकता है ना। मतलब वो उस जमान में ऐसा एक महिला व्यक्ति, क्या लोग सोचते हैं उसके बारे में नहीं सोचती। हम देखेंगे कि वो कुछ ऐसा सवाल कभी नहीं उठाती उसने और सोचती थी कि दूसरे क्या कहेंगे, उसके बारे में कभी नहीं सोचा है। लोग उनके अनुसरण करते हैं और इसको क्या करते हैं उसके बारे में नहीं सोचती और ऐसा कोई चिंता भी नहीं थी कि क्या लोग उनके बारे में बोलेंगे। सिर्फ उन्होंने परमेश्वर के ऊपर अपने आंखों को देखे और परमेश्वर ने जब जो बोलते हैं वो परमेश्वर की वाणी को सुन के और लोगों को बताने में इतना वो फोकस्ड रहती थी। इसलिए मैं आज हम सब महिला लोग जो अभी सुन रहे हैं, आप परमेश्वर ने आपको चुना है, परमेश्वर ने आपको नाम से पुकारा है। और मुझे नहीं मालूम आप परमेश्वर किसी के लिए परमेश्वर बात कर रहा है, लेकिन ये मेरा विश्वास है कि परमेश्वर आप लोगों को बीच में बात करेंगे, क्योंकि हमारा परमेश्वर बात करने वाला परमेश्वर है। मिल सकता है 1, 2 और 3 और कितने लोग, लेकिन यहाँ बैठे हुए हैं आप सुन लीजिए, ताकि परमेश्वर आपको एक व्यक्तिगत रीति से परमेश्वर आपको चुना है, आपको चुना है कि ताकि आपका जो दिया हुआ है देंगी, जो भी देंगी परमेश्वर आपको दिया है, उसी के द्वारा आप दूसरे लोगों को एक आशीष का कारण बन सके हैं। ये जो क्रिसमस सीजन जो है, हम सोचने का यही एक देगी गिफ्ट, हम किसी को देना है, कुछ हमने किसी को हमने ब्लेस करना है, आशीष का कारण बनना है, तो हमको हमारा हाथ में पैसा का ज़रूरत नहीं है, हमने कुछ बहुत बड़ा महंगा चीज़ ला के देने के लिए ज़रूरत नहीं है, लेकिन हम परमेश्वर को सन्निधान में बैठे, जो परमेश्वर हमको बोलता है, परमेश्वर हमको ज्ञान बुद्धि दिए हैं, वो हमने क्या करना है, दूसरों को जीवन को एक रास्ता दिखाने के लिए हम धैर्य एक व्यक्ति होना बहुत ज़रूरी है। क्योंकि हमारा अधिकार कहाँ से आता है, सिर्फ हमारा उम्र से नहीं और हमारा पढ़ाई के ऊपर नहीं और हमारा संपत्ति के ऊपर नहीं, बिल्कुल हमारा अधिकार सिर्फ परमेश्वर ने दिया हुआ वचन के ऊपर, दूसरा कुछ भी नहीं। जो वचन परमेश्वर ने दिया है, क्योंकि ये वचन है जिंदा वचन है और ये वचन में जीवन है और ये वचन में मार्ग है और सत्य है। परमेश्वर ने हमको जो दिया है, ये हमको दूसरे को बांटने के लिए हम एकदम स्ट्रॉन्ग सामर्थ्य होना बहुत ज़रूरी है। चलो अब आगे देखेंगे। अभी आगे हम देखेंगे। अभी मैंने आपको बोली है, डेबोरा एक भविष्य व्यक्ति थी और वो लपीडोत की पत्नी है और उस समय इज़राइल का नेतृत्व कर रही थी उसने, और उसने रामा और बेथेल के बीच में न्याय कर रही थी, ठीक है। और मतलब वो इज़राइल ने अपने विवाद को निपटाने के लिए उसके पास जाते थे लोग। तो जो भी लोगों को जो प्रॉब्लम है, परिस्थिति में है और उनको कुछ निर्णय लेना है, और जो हो सकता है उनके परिवार के लिए और हो सकता है वो सोसाइटी में कुछ इश्यूज़ हैं जो भी उन लोग फेस कर रहे थे, तो क्या किया है, उसको निपटाने के लिए, उसको मिलने के लिए, एक आंसर मिलने के लिए, उनको है ना एक सवाल मिलने के लिए उन लोग क्या करते थे, डेबोरा के पास जाते थे। तो आप यहाँ पर देखेंगे कि वो लोग डेबोरा के ऊपर एक ट्रस्ट उन्होंने बिल्ड किए हैं लोग। हम देखेंगे इज़राइल को लीडर, हमको नहीं समझ रहा है क्या है कैसा है, लेकिन इज़राइल को लीडर था उस समय। आप ये चैप्टर में पढ़ेंगे ना, वो एक पुडारी बन के डेबोरा ने इज़राइल लोगों को एक सलाह दे रही थी।
देते रहती थी। तो उस समय परमेश्वर को वाणी सुन के उसने क्या किया, सीधा गया बाराक का पास में। ओके, उसके पास में गया, उन्होंने बोले कि उसने बाराक को बुलाया और उन्होंने बताया कि यहोवा ने क्या आज्ञा दी है। उसने एकदम इतना क्लियरली उसने अधिकार से वो उन्होंने बताए। क्या बताया उन्होंने, कनान की याबिन राजा के उपदान से मुक्ति के लिए और मदद के लिए प्रभु के पास हमेशा वो रोती थी, क्योंकि उसका जो इच्छा था कि इजराइल लोग एकदम वो फ्रीडम में छुटकारा के साथ जी सकें। उसको मन पूरा इजराइल लोगों को ऊपर थे और इजराइल लोग अच्छा खुशी से रहना है और फ्रीडम में और छुटकारे के साथ और रहने का उसको हमेशा वो प्रार्थना करते थे। तो जब वो परमेश्वर ने जो बोला जाके बाराक के साथ बातें करो, बाराक को जाके मिलो, बाराक से बोलो जो करना है, वो पूरा मन से विश्वास करके सीधा गया, बाराक को बुलाया और उन्होंने जो परमेश्वर ने बताया उसने बताया। लेकिन हम आगे आप देखेंगे बाराक ने बोल रहे कि डेबोरा को, डेबोरा मेरे साथ आबे आ जाओ, जब आप आएंगे तब मैं जाके आगे वो लड़ाई में आगे बढ़ सकते हैं। तो डेबोरा ने बोल रहे हैं ठीक है मैं साथ में आ जाऊंगी, लेकिन विजय जो मिल रहा है वो आपका नाम पे नहीं हुआ है, क्योंकि उन्होंने डेबोरा को भी साथ में लेके गए। तो आगे आप देखेंगे तो विजय मिल गया है और इजराइल आप देखेंगे ये कहानी में कितना साल के बाद, 20 साल के बाद, 20 साल का उत्पीड़न के बाद उनको छुटकारा आया। और ये किसी के द्वारा मिला, एक महिला उन्होंने परमेश्वर को वाणी सुन के और उन्होंने विश्वास के साथ वो बाराक को बुला के, और इधर आप देखेंगे तो बाराक आगे वो लेके गया लोगों को लड़ाई को और जीते। और इसी के द्वारा इजराइल को कितने साल, 20 साल जो उन लोग वो इसमें थे, उन लोग बांधन में थे, उसमें से उनको छुटकारा लेके आया। कभी कभी हम लोग अभी यहाँ बैठे हुए महिला लोग आपके लिए एक चैलेंज में उठा रही हूँ। हो सकता है आपके परिवार में ऐसा लोग बीमारियों में है, ऐसे आपके परिवार में कोई ऐसा कुछ बंधन में है, कुछ ऐसा आदत में पड़े हुए हैं और ऐसा आप सोचते हैं कि इसमें से कब मेरे को छुटकारा मिलेगा, मेरे बच्चे को, मेरे पिताजी को, मेरा माताजी को, नहीं लेकिन मेरे पति को, मेरे पत्नी को। आप जो भी आप परिस्थिति में आप यहाँ पर बैठे हैं और आपका परिवार में कोई भी हो सकता है, आपका आसपास के लोग, पड़ोसी लोगों के बीच में हो सकता है, और आपको रिश्तेदार के घर में हो सकता है, और आपका गांव में लोगों का कुछ हो सकता है। आप सोचते होंगे कि ये कब होगा, 1 साल हो गया, 2 साल हो गया, 10 साल हो गया, हो सकता है 20 साल भी हो गया। लेकिन ये क्रिसमस एक विशेष क्रिसमस है, एक नाताल है, ताकि आप परमेश्वर जो आपको बोलता है वो वाणी को सुन के आप क्या कर सकते हैं, प्रार्थना के द्वारा वो जो लड़ाई में आप पैर आगे रखेंगे, विजय आपको मिलेगा। आप कौन सी भी परिस्थिति में है मुझे नहीं पता है, हो सकता है आपके पति ने पीता है और आपका बेटा ने आपके बात नहीं मांगता है, हो सकता है जो भी आपको अभी वो बंधन में है, आपको नहीं पता है, हमको नहीं पता है, लेकिन आपको मालूम है, आपको व्याकुल को परमेश्वर देखता है, आपको आंसू को परमेश्वर देखता है। आप आज ये और एक बार ये परमेश्वर का जीवित वचन आपको पास आ रहा है, ताकि आप विश्वास के साथ आप जो परमेश्वर करने के लिए बोल रहा है वो करने के लिए तैयार कर दीजिए। मैं ये समय मेरे माँ की साक्षी मेरे को याद आ रही है। मेरा माँ भी ऐसे, उनको उम्र हो सकती है 35, उस समय उन्होंने मेरा पिताजी ने सिगरेट का स्मोक करता था, मतलब वो चेन स्मोकर बोलता है, मतलब एक दिन में 100 सिगरेट स्मोक करता था मेरे पिताजी ने। तो मेरा मम्मी ने इतना वेट किया है, प्रेयर किया है, लेकिन एक बार ऐसा हो गया कि मेरी माँ ने इतना बीमारी पड़ गई, वो बेड में और वो बिस्तर में रहती थी, कुछ भी नहीं कर सकता है। उसी समय कोई लोग परमेश्वर के बारे में उन्होंने बताया और उन्होंने विश्वास किया और उन्होंने पूरा जीवन समर्पण किया। फिर उन्होंने क्या किया, तुरंत अपने
पति के लिए, मतलब मेरे पिताजी के लिए वो प्रार्थना करती थी। वो इतना प्रार्थना करती थी और मीटिंग में जाती थी, चर्च में जाती थी और वचन को सुनती थी, आगे बढ़ते जा रही थी। एक दिन मेरे पिताजी ने परमेश्वर की वाणी सुने और उन्होंने अपने जीवन को भी समर्पण किया है। उसी दिन उनको छुटकारा मिला, वो स्मोकिंग में, वो सिगरेट में से छुटकारा मिला, उसी दिन मिला। 100 सिगरेट पीते थे एक दिन में और एक ही दिन में पूरा बंद हो गया और उनका हेल्थ, उनको सुरक्षित हो गया जीवन। और कितना परमेश्वर आशीष हमारा जीवन में एक के बाद एक किया है। आप सोचते होंगे आपके जीवन में क्या, ये सब एक क्रिसमस का सीजन में ही हुआ है, ठीक है। तो मैं एक क्रिसमस आपका जीवन में, आपके परिवार में, आप महिला लोग, आप एक धैर्य के साथ, परमेश्वर का ताकत के साथ, परमेश्वर का ज्ञान लेकर आप जो शब्द बोलना है और कौन सा तरीका से आपने एक आगे बढ़ते जाना है, उसमें आप लेके जाएंगे तो आपके परिवार के लिए छुटकारा मिलेगा, आपको सोसाइटी में भी छुटकारा मिलेगा। और कभी हम डरने का ज़रूरत नहीं है। आप कभी मत सोच रहे कि मैं एक महिला हूँ, मैं कैसा करूँ। डेबोरा ने कभी नहीं सोचा वैसे, उसको मालूम है क्योंकि उनके अंदर जो है परमेश्वर, वो सबसे बड़ा है, वो सबसे बड़ा है। दुनिया को नहीं देखा है, लोग क्या बोलेंगे वो नहीं देखी उसने, सिर्फ उसने देखी कि अपने अंदर जो परमेश्वर सबसे बड़ा है। तो यही हम ये क्रिसमस का विशेष एक संदेश है। मैं आखिरी में ये बताना चाहती हूँ, एक किताब में न्याय में 5वां अध्याय में हम देखेंगे 31 का वचन, 31 का वचन जो बताते हैं, जो ऐसा परमेश्वर को सामर्थ्य को लेकर आगे बढ़ते हैं, हम सूरज का जैसा, हम एक क्या बोलते हैं, स्ट्रेंथ, सूरज का जैसा जो ज्योति है और सूरज का जैसा एक शक्ति है, परमेश्वर हमको देगा। यही डेबोरा का एक गाना है। आप देखेंगे वहाँ पर डेबोरा ने क्या किया है, बहुत बढ़िया एक गीत भी लिखे हैं। आपने देख रहे हैं अध्याय 5 में आप देखेंगे न्याय में, उसने इतना बढ़िया एक गीत लिखे हैं उसने। हमारा जीवन में हम भी एक गीत लिख सकते हैं। एक क्रिसमस में हम क्यों ना हम एक गीत लिखेंगे, लिख नहीं सकता है। आप अपने जीवन में जो परमेश्वर ने जो किया है उसी के ऊपर, वो साक्षी के ऊपर, वो जो विजय जो हमने परमेश्वर ने दिया है उसी के ऊपर हम भी गीत लिखने के लिए परमेश्वर ने एक मौका दिया है। गॉड ब्लेस यू ऑल, हैव अ वंडरफुल क्रिसमस। ह्यावेळेस देवाची स्तुती करूया, देवाचं गौरव करूया। सुंदर वचन आपल्यापर्यंत आणलेलं आहे मॅडमच्या द्वारे। प्रभू आपल्याशी बोललेला आहे, त्याबद्दल देवाची स्तुती असो, देवाचं गौरव असो। सुंदर मार्गदर्शन आज आपल्याला मिळालेलं आहे। आणि आता शेवटची प्रार्थना आपण करणार आहोत। आपल्यामध्ये मिसेस रेव्हरेंड आशा मावरे आहे, ते शेवटची प्रार्थना करतील। खरोखर देव आपणाबरोबर ह्या वचनाद्वारे बोललेला आहे। देवाच्या सेविकेद्वारे ह्या वचनातून आपल्याला मार्गदर्शन भेटलेलं आहे। देव या वचनाद्वारे आम्हाला आशीर्वादित करो। या आपण यावेळेस प्रार्थना करूया। प्रार्थना करू। प्रभू, आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो, तुला नतमस्तक होतो, कारण तू महान आहेस, तू पवित्र देव आहेस, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू आहे। आम्ही तुझी कितीही स्तुती केली तर ती कमीच आहे। परमेश्वर पित्या, खरोखर देवपा, आज परमेश्वर पित्या तुझ्या सेविकेद्वारे परमेश्वर पित्या दबोराच्या जीवनातून परमेश्वर पित्या तू आम्हाला शिकवलेला आहे, मार्गदर्शन केलेलं आहे। प्रभू, खरोखर दबोरा ही इस्रायलाचा न्याय करणारी होती, एक संदेशवाहिका होती आणि तिने इस्रायल लोकांचा पुढारी पण केलं परमेश्वर पित्या। ती एक महिला असून, एक पत्नी असून परमेश्वर पित्या प्रभू तिनं पुढाकार घेतलेला आहे परमेश्वर पित्या। आज परमेश्वर पित्या अनेक अशा महिला आहेत परमेश्वर पित्या, त्यांना तू ज्ञानानं बुद्धीनं भरलेला आहे परमेश्वर पित्या। आणि कित्येक महिला अशा आहेत परमेश्वर पित्या, किती काही पुढारी पण करत आहे परमेश्वर पित्या। परंतु परमेश्वर पित्या जसं दबोरा परमेश्वर पित्या न्याय पण करत होती, पुढारी पण करत होती आणि संदेशवाहिका होती, त्याप्रमाणे आम्हाला सुद्धा तू सहाय्य कर, मदत तू कर परमेश्वर पित्या। आम्ही सुद्धा दबोरासारखं परमेश्वर पित्या
पुढारी पण करण्यास सहाय कर, मदत तू कर परमेश्वर पित्या. प्रभू, कित्येक महिला परमेश्वर पित्या बहिणींना हे वचन ऐकलं असेल परमेश्वर पित्या, त्यांना सुद्धा ह्या वचनाद्वारे आशीर्वादित कर आणि आम्हाला सुद्धा आशीर्वादित कर परमेश्वर पित्या. प्रभू, ज्या बहिणींनी भावांनी प्रभू हे वचन ऐकलं त्यांना तुझ्या हातामध्ये घे परमेश्वर पित्या. आणि आमच्या संदेशवाहिका ज्या आमचे सिस्टर आहे देवप्पा फेस सिस्टर, त्यांना सुद्धा तुझ्या हातामध्ये घे. आम्हा प्रत्येकाचं जीवन तुझ्या हातामध्ये समर्पित करते. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तूच आहे. आमेन. यावेळेस आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया आणि देवाचा आशीर्वाद घेऊया. आपल्यामध्ये रेव्हरंड सुनंदाताई खंडारे आहे, ते प्रभूची प्रार्थना म्हणून आपल्याला देवाचा आशीर्वाद देतील. यावेळेस आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बाप्पा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, जसे आम्ही आपल्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसेच तू आमचे ऋणे आम्हास सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हा सर्व वाईटापासून सोडवू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. यावेळेस आपण आशीर्वाद घेऊया. आता ज्या शांतीच्या देवाने आपल्याशी केलेला प्रीतीचा करार, त्या देवबाप्पाची प्रीती, येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या ख्रिस्त जयंतीच्या दिवसामध्ये इथे असलेल्या सर्व प्रिय लेकरांबरोबर आता आणि सदा सर्व काळसाठी असो. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये सर्वांना सलाम. तुम्हा सांगण्यास आनंद होतो की आता तुम्ही आपलं अर्पण QR कोड, भीम UPI ॲप आणि ऑनलाईन बँकिंगच्याद्वारे देवाच्या भंडारामध्ये देऊ शकता. तुम्ही स्क्रीनवर यावेळेस त्याबद्दलची माहिती पाहू शकता. जर तुम्हाला यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या स्थानिक पास्टरांची मदत याकरिता घेऊ शकता. प्रियांनो, मला की 3-10 आम्हाला सांगते की सगळे दशमांश परमेश्वराच्या भंडारामध्ये घेऊन या आणि परमेश्वर आकाश कपाटे उघडून आशीर्वादाचा वर्षाव करीतो की नाही याची प्रचिती घेऊन पहा. खरोखर प्रियांनो, या वचनानुसार आम्ही आपला अर्पण देवाच्या भंडारामध्ये देऊ आणि आपला परमेश्वर किती महान आहे याची प्रचिती पाहूया. धन्यवाद. देवाची स्तुती असो. आपणा सर्वांना प्रभू येशूच्या नावात सलाम. महायुपी या नावाने आमचे यूट्यूब चॅनल आहे. या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला बेल बटन दिसेल त्याला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला येणाऱ्या रविवारी भक्तीचे नोटिफिकेशन मिळेल. तर तुम्ही ह्या यूट्यूब चॅनलसाठी, कम्युनिकेशन टीमसाठी आणि महाराष्ट्र ग्रामीण सेवेसाठी प्रार्थना करा. आमच्या यूट्यूब चॅनल संबंधी तुमच्या चौघडी व इतरांना सांगा. तसेच ज्यांना समजत नाही तशांना मदत करा, कारण ते पाहू शकेल. आणि महायुको यूट्यूबमध्ये प्रत्येक रविवारी तुम्ही व तुमच्या कुटुंबासोबत भक्ती, आराधना आणि देवाचे वचन ऐका आणि देवाचे आशीर्वाद घ्या. धन्यवाद.